नाही, संजय राऊत मी ऐकलं ते म्हणाले भाजपाचे दलाल आहेत, पक्ष फोडण्याचं काम हे करतात. मला संजय राऊतांबद्दल काय खरं म्हणजे संजय राऊत आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवरून बसवलं, काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल. ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली. आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही आणि मला वाटतं जर उद्धवजींनी यांना जर आवरलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही. सगळी अगदी जमीनदोस्त शिवसेना होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की संजय राऊत, मी तर पक्षाचा पाईक आहे, मी 35 वर्षाले 60 टर्म झाले निवडून येतोय, मी कोण आहे काय सर्वांना माहित आहे. पक्षासाठी तर मी काही करेल, पक्षासाठी मी काय करेल, पण त्या पक्षाच्या वाढीसाठी मी करेल. तुमच्यासारखा पक्षाला रसा तळाला नेण्यासाठी मी दलाली करणार नाही. आणि आपल्याला माहिती आहे दलालीचा विषय कराल तर गोरेगावच्या पत्रसाळीमध्ये आपण काय केलं, किती दिवस जेलमध्ये राहिलात, हे मला बोलायला लावू नका. बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली आणि त्या शिवसेनेला उद्धवजींना खुशाल त्या काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि सगळी शिवसेनाच तुम्ही संपवली आणि तुम्ही काय गप्पा करतात. आणि अजूनही तुमची सगळी ही बडबड बंद झाली नाही तर मला वाटतं उद्धवजी तुमचं देवच आता भलं करो. 10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या. केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय नाव.